भारताचं राजकीय केंद्र म्हणून राजधानी दिल्लीला ऐतिहासिक महत्त्व आहे। तर व्यापार व्यवसायाचं केंद्र असलेली मुंबई म्हणजेच देशाची आर्थिक राजधानी। अनेक राज्यातील लोक आपलं नशीब आजमावण्यासाठी इथं येत असतात। भारतातील श्रीमंत शहरांपैकी दिल्ली आणि मुंबई ही दोन शहरं आहेत। हे सगळं वगळता दिल्ली मुंबईची आणखीन एक खासियत म्हणजे ज्यांचं मुंबई दिल्लीत वर्चस्व असतं त्यांचीच केंद्रात सत्ता असते असं समीकरण तयार झाले। आता हे समीकरण कसं तयार झालं, या मागचं नेमकं कारण काय, हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा नावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील 7 तर मुंबईमधील एकूण 6 लोकसभा मतदारसंघाच्या जागा आहेत। या एकूण 13 जागांवर जो पक्ष किंवा आघाडी बाजी मारतो त्याच पक्षाची वा आघाडीची केंद्रात सत्ता येते। हे केंद्रातील सत्तेचं समीकरण तयार झाले। ते कसं, यासाठीच आपण जरा मागचा आढावा घेऊयात। केंद्रात सत्ता कोणाची हे ठरवणाऱ्या दिल्ली मुंबईचा कल तसा 1971 पासूनच प्रस्थापित झाला। या साली दिल्लीत काँग्रेसने सर्वच्या सर्व जागा म्हणजे 7 जागा, तर मुंबईत काँग्रेसने 5 जागांवर विजय मिळवला होता। 1977 सालच्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत जनता पक्षाने 7ही जागा काबीज केल्या होत्या, तर मुंबईत जनता पक्षाने 5 आणि माकपने 1 जागा जिंकली होती। 1980 मध्ये काँग्रेसने दिल्लीत 6 जागा जिंकल्या होत्या, तर एका जागेवर जनता पक्षाने विजय मिळवला। या साली मुंबईतली परिस्थिती वेगळी पाहायला मिळाली। मुंबईत जनता पार्टीने 4 जागा, लोकदलने 1 जागा आणि काँग्रेसने केवळ 1 जागा मिळवली। 1984 सालच्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा सर्व 7 जागा जिंकल्या, तर मुंबईत काँग्रेसने 5 आणि अपक्ष उमेदवाराने 1 जागा जिंकली होती। 1989 सालात दिल्लीमध्ये भाजप जनता दलाने 5 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसने 2 जागांवर विजय मिळवला। या वर्षात मुंबईत रालोआ म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीने, शिवसेना आणि भाजपने प्रत्येकी 2 अशा एकूण 4 जागा आणि काँग्रेसने 2 जागा जिंकल्या। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। 1991 सालच्या निवडणुकीत दिल्लीत भाजपने 5 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसने 2 जागांवर विजय मिळवला। मुंबईत काँग्रेसने 4 आणि रालोआने 2 जागा, यात शिवसेना आणि भाजपने प्रत्येकी 1 जागा मिळवली होती। 1996च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील 5 जागांवर भाजपने विजय मिळवला आणि काँग्रेसने 2 जागा जिंकल्या, तर मुंबईत काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही। इथून शिवसेना आणि भाजप असे रालोआचे प्रत्येकी 3 उमेदवार निवडून आले। 1998 मध्ये दिल्लीत भाजपने 6 जागा जिंकल्या आणि एका जागेवर काँग्रेसने विजय मिळवला, तर मुंबईत रालोआने 4 जागा, यात शिवसेनेने 2 जागा, भाजप आणि RPIने प्रत्येकी 1 जागा आणि काँग्रेसने 2 जागा जिंकल्या होत्या। 1999 मध्ये दिल्लीत भाजपने सर्व म्हणजे 7 जागा जिंकल्या होत्या, तर मुंबईत रालोआने म्हणजेच शिवसेना 2 जागा, भाजप 3 जागा अशा एकूण 5 जागा आणि काँग्रेसने 1 जागा जिंकली होती। 2004च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिल्लीत काँग्रेसने 6 जागा जिंकल्या होत्या, तर एका जागेवर भाजपने विजय मिळवला। तेव्हा मुंबईमध्ये शिवसेनेने 1 आणि काँग्रेसने 5 जागांवर विजय मिळवला। 2009च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत काँग्रेसने सर्व जागा म्हणजे 7 जागा जिंकल्या होत्या, तर मुंबईत काँग्रेस UPAने सर्व जागा म्हणजे 6 जागा जिंकल्या होत्या। 2014च्या निवडणुकीत देशात नरेंद्र मोदी लाट बरसली आणि त्याचा परिणाम हा देशाच्या निवडणुकीवरही दिसून आला। 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत 7ही जागांवर भाजप आणि मुंबईत देखील सर्व जागांवर रालोआने म्हणजेच भाजपने 3 आणि शिवसेनेने 3 असे 6 जागांवर घवघवीत यश मिळवलं। असा सर्व दिल्ली आणि मुंबईच्या लोकसभा निवडणुकीचा इतिहास राहिलाय। जो पक्ष किंवा आघाडी बाजी मारतो त्या पक्षाची सत्ता केंद्रात येते। हे केंद्रातील सत्तेचं समीकरण 1984 पासूनच पक्क झाले असं म्हणता येईल। तेव्हापासून खऱ्या अर्थानं दिल्ली आणि मुंबईवर जो पक्ष किंवा आघाडीचं वर्चस्व राहिले त्यांचीच केंद्रात सत्ता हे समीकरण अबाधित राहिलं। गेल्या 40 वर्षांपासूनचा हा ट्रेंड बनलाय। दिल्ली आणि मुंबईत जोरदार लढत होत असते। आता यंदाच्या निवडणुकीत दिल्ली मुंबईतील लोकसभेच्या जागांवरील लढतींमध्ये चुरस बघायला मिळत असून
केंद्रातील सत्तेची माळ ही एनडीएच्या की इंडिया आघाडीच्या गळ्यात पडते याची उत्सुकता लागली आहे। याविषयी तुमचं मत काय ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।